रिक्षाबद्दल काय बोलू, हा तर स्पायडरमॅनला फेल केले. त्याला विचारा काका हात दुखतात का तुमचे? साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. बघा आता गाणी चाललेलं आहे तर आम्ही गाणी बोलू. बघा खूप दिवसानंतर आपला एक ब्लॉग येत आहे. तर आता आम्ही आज आहे ठाण्याला आणि तुम्हाला माहिती आहे थंडीचा महिना आम्ही स्वेटर घातलेला आहे म्हणजे डिसेंबर म्हणजे 19 तारीख आहे आज. आणि आज 19 तारीख आहे. तर आज आम्ही चाललो आहे नाताळ सेलिब्रेशनला पुण्याला. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा, खूप धमाल येणार आहे, मजा येणार आहे. आणि 25 तारखेला जमला तर आम्ही क्रिसमसचा ब्लॉग टाकू. तर आज आमचे कॅरल्स असतात तर तोच ट्रेनचा प्रवास आहे. आता ट्रेनचा प्रवास आहे ठाणे पुणे. तर आता हा प्रवास तुम्ही बघा. पहिले तर आम्ही बाईकचा प्रवास नाही दाखवला काय की तुम्ही विचारांनी वैताग बघा, चांगली असेल. तुम्ही वैताग आपला ठाणे प्लॅटफॉर्म. तर आता 5 नंबरला आपली ट्रेन आहे. तर मजा करू, थोडीशी मजा करू कारण की आपल्यासोबत आहे ठाणेकर भावेश. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? जेवले का? आपली मंडळी आहे. हा केतन आहे आणि हा भावेश. हा भावेश हा आणि हा भाऊ आहे. ते हे यांची दोघांची दोनच जोड कपडे असतात पण त्यांनी ना ही अशी मोठी बॅग घेतली का तर यांना. आणि याचा चेहरा दाखव तुम्हाला दाखवतो. हा सिंगर आहे, सिंगर केतन. गावाला चाललो आम्ही. ते आता गावाला चालले कारण की ती गावाकडची माणसं आहेत. आता आम्ही स्टेशनला पोहोचलेलो आहे. D6 डबा आहे आणि इंटरसिटी एक्सप्रेस. आता 5:07 10ची गाडी आहे पण 5:07 झाली. आणि आपला नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, कसे ना? मजेतच राहिलं पाहिजे आणि ठाणेकर भावाच्या YouTube चॅनल करा रे, सबस्क्राईब करा. तुम्हाला ॲव्हेंजर तुम्ही बघितले असते. आता रिअल ॲव्हेंजर बघा. नाद खुळा, नाद केळा पण वाया ना गेला. मुंबई स्पिरिट हा अजून काय बोलतात त्याला? स्पिरिट ऑफ मुंबई. हा म्हणजे कसं असतं ते जज्बा. साल्टी गेली तरी चालेल, रुतबा कमी नाही झाला पाहिजे. अजून एक आहे सुपरमॅन पुढे आहे. अजून एक सुपरमॅन बघा. रुतबा कमी नाही झाला पाहिजे. तुला काय बोलायचं यांच्यावर? ड्रेसिंग बघा. का बघ तुम्हाला प्रोफेशनल ड्रेसिंग दाखवतो. हा सगळ्यांची ड्रेसिंग बघा. ड्रिप चेक. सुंदर चेहरा. ते जाऊ दे. ह्याच्याबद्दल काय बोलायचं तुला? रिक्षाबद्दल काय बोलू, हा तर स्पायडरमॅनला फेल केले. त्याला विचारा काका हात दुखतात का तुमचे? आमच्या तिघांना अशी वेगळी सीट आहे. या आमच्या सिंगल सीट आणि सगळ्यांच्या त्या साईडलाच बाकीच्यांच्या. आता डायरेक्ट उतरल्यावर दाखवतो सीन काय. आम्ही पुण्या स्टेशनला पोहोचू. ही पहिल्याची तयारी. बॅगा बिगा काढतात. हा क्रिटिकल झोनमध्ये आहे कारण की याची बॅग जाम मोठी आहे. आणि हे आपले 2 पल्टर. घे बॅग घेऊन. वेलकम टू पुणा गाईज. आता आम्ही आलोय पुण्याला. शिंगम खाते. सांगा ना पुढचं काय प्रकार. आता बघू पुढे. आता माहिती नाही बस आहे का ट्रेन आहे. प्रायव्हेट कॅब केली, प्रायव्हेट कॅब केली. माहिती नाही माझ्याकडून चालवत नाही तर माझ्याकडून एक हा चालवत ओला. काय दुसरं येतोय, नाही ओला. लोक सपाट. आता बघूया पुढची प्रोसेस काय तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल. हरवले आपले. बसने जायचं आहे काय रिक्षा वगैरे आहे का तसं जाऊ आम्ही. तर तुम्हाला अपडेट देऊ. किंवा कार पण येऊ शकते आपल्याला पिकअप करायला. हा 3 कार आहेत. मी बास्टर ब्लॉग बघणार आहे. नाव आहे. बघू शकतात. 3 कारचं बोलणं आहे. तर या गर्दीतून आपल्याला क्रॉस करायचं आहे. हे चढायचं आहे या गर्दीतून. ठाण्याला कमी असते रे गर्दी. ठाण्याला पण गर्दी असते पण ही गर्दी बाबा खूप डेंजर. तर काहीच पुण्याचा स्टेशन बघू शकता कसला मोठा आहे बघा. हा असं स्टेशन आहे. कोणतं स्टेशन आहे? पुणा स्टेशन.
मुंबईचं स्टेशन चांगलं आहे. मला वाटलं होतं पुण्याचं स्टेशन असं असेल. अरे चांगलं आहे ना. बॅगा घेऊन रहिवासी इथं काय रे? बघा सरकारी रिक्षा पण आहे. खतरनाक कारभार. रिक्षा सरकारसाठी रिक्षा सरकाराकडून रिक्षा स्टँड एकदम सिस्टमॅटिक. ठाण्याला डायरेक्ट मध्ये घुसतात. आमची सीट आहे या ठाणे स्टेशन. इकडं तसं नाही. इकडं मस्त यांचं ॲप आहे वाटतं रिक्षा. काम 25 आहे बघा. इथून 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटरचा अंदाजे 100 रुपये होतील एकामध्ये. डिपेंड मीटरवर. बघू आमचे कोच करत आहेत. फोटो काढतो आता. आपला गावठी लॉरेन्स बिश्मी आहे बघा. गावठी आपली मंडळी बॅगा घेऊन थांबले. आम्हाला भेटले हे काका आता आम्हाला सोडतील. कुठे सोडतील? डेस्टिनेशनला आता पोचू. 4 रिक्षा केल्यात. काका रिवर्सला काढतात. बघू शकता गॅप. पाठी एक रिक्षा आहे. थायलंड. मध्ये बसलाय ना या रिक्षात आमचे सिंगर आहेत. आमचे सिंगर गावठी पोचलोय फायनली. आमच्या रिक्षा आमच्या लास्टला होत्या या 2 रिक्षा आणि आम्ही विसरलो होतो. चुकलो होतो. नाही मी मॅपमध्ये बघून आलो. तुम्ही पाठवला मॅप. आता आम्ही नाश्ता करत आहे. ते काम झालंय कार्पेटचं. ती नाश्त्याची मंडळी. आता भावेश एक किस्सा झालाय तो सांगायचा. किस्सा तो खाली बघ ना. पडदा दिसतो का तुम्हाला? हा तो पडदा. हा एक पडदा. हा याला आहे ना बिचारला जमत नव्हतं. असं करून तिकडं कोण तो कोण? हा अंग्रेज. तो दादा आला बोलतो की हा पडदा काढा. मी पडदा तोंड एवढंच पडलेला. हा पडदा खूप मेहनतीने लावला आणि नंतर काढायला सांगितलं. तुम्हाला ते पण दाखवतो. तो दाखवा ब्लॉग मध्ये. असा जोडतो. हाईट कमी आहे. पण त्याचं काय झालं बिचाराची एवढी मेहनत वाया गेली. पण ठीक आहे त्याने चांगला लावला चांगला लागला दिसतोय. माणसाची कला आहे पण माणसाची कलाची कदर नाही. पोहे खाल्ले का? ठीक आहे चालेल. मला खाऊ दे. चला आता पोहे खाऊ. काम करत आहेत पोरं. तोच पडदा काढणार. बोललेलो बघा मी. आता ह्याच्या ऐवजी कुठला पडदा येणार आहे? अच्छा चालेल. माझं तोंड नसेल बघायला भेटलं यांना. थांबा मी आणि मिळून सजेशन देतो. बघू लागतो. तिथून कुठून दादा? तर सगळी अर्धी कामं झालं. मी फिरायला गेलो. आता जेवायला चाललोय. आणि या कोणचा कॅमेरा थोडा डाऊन जाऊ दे. आमची तोंड गाली येते. बघतो तर गाईज हे बघा. याला आतमध्ये बंद केलंय संडासामध्ये आणि स्टाफ लोकांसाठी आहे. आणि हा गेलाय हे बघा. अक्कल बिक्कल काढतो. वास किती होता. हात धुवायला जायचं तर लघवीला गेलाय. काय करशील आता? बसलोय बिर्याणी जेवणाला. आणि हे आंटी सगळ्यांना वाढतात. हे बघा चेक करतात. इथे गर्ल्स इथे बॉईज. आता एक वाईट निर्णय घेतलेला आहे. रणिता आधी सारखा झाडावर चढतोय. फोटो माकडाचा प्रकार. माकडापासून माणूस झालाय. हा प्रूफ करतो. बघ तू समज.
हाच येतो पोरगा. काय बोलतो आधीच्या तुमचे किस्से म्हणजे हा फक्त समुद्रामध्ये पोहतो आणि तलावामध्ये त्याचं काय झालं समुद्रामध्ये स्पेस कसा पोहतो म्हणजे खालून का वरून चालेल. कळलेला माहिती आहे का शेतामध्ये. हे बघा हे लाईट लावतात. तर मी ते फ्लोट लाईट लावणार आहे. फ्लोट लाईट म्हणजे बघा विदाऊट म्हणजे सेफ्टी हा मेहनत करतो. बघा याला कच लागले, याला पायाला कच लागले. लक्ष कुठं असतं काय माहिती. याच्यावर डोक्याला लागले. वाघ नक्की वार झालंय. चित्ता आणि वर्सेस वाघ. जा हळदला. तुम्हाला आमच्या पालखीनंतर दाखवतो. हे बघा झोपाळा खेळत आहे आणि तिकडं पास्टर खूप मेहनत घेतात. पुढच्या बाहेर काढल्यात. हे बघा हे. आणि हा आमचा भैया पाळणावाला. किती घेतलं यांनी चार्ज? ऑनर. अच्छा अच्छा 50 में असली में रेट 150 रुपये ऑनर. अच्छा ठीक आहे चलो. दाखवतो सेटअप किती रेडी झालाय. आपला एक हॅलोजन बांधायला इथे चढलेला. हॅलोजन बांधला 1 2 या साईडला. आणि या हिचे ब्लॉग येतात. हिचे ब्लॉग बघा. मॅग्या बिगा खाते. आणि हे असं बाहेरच्या साईडला सजवलं. ठीक आहे. त्याला वायर पास केले. आता हॅलोजनची वायर ह्याच्यात कनेक्ट करेल. झाडाला रोप लाईटिंग रात्री चालू झालं. दाखवीन. क्रिसमस ट्रीला पण लाईटिंग आहे. डायरेक्ट चालू होते. आतमध्ये सेटअप चालू आहे. आता म्युझिक सिस्टमवाले आले. आतमधला सेटअप दाखवतो. या सेटअपमध्ये इथे लाईट आहे झाडाला. हे आपले मेहुल भावेश गायक आणि हा यश बनसोडे इकडे आहे. हा आपला यश शेलार. इथे यांचं स्किट आहे. म्हणजे हा एंड करणार आहे. ह्याच्याकडनं पूर्ण सेटअप झालेला आहे. आपला सेटअप आहे आणि PPT इथं प्रोजेक्टर आणि आपली पनुदी PPT हँडल करणार आहे. शिफ्टिंग चालू आहे. ते लाईट आहेत. हा सेटअप साऊंड सेटअप. इथे झाडा ट्रीला लाईट. बाहेरचा असं झालं सेटअप. क्रिसमस ट्री. आता तुम्हाला डायरेक्ट चालू झाल्यावर दाखवतो लाईट आहे. तर पाणी पियाला इकडे जागा आहे. हा आमचा DJ ऑपरेटर म्हणजे तो तर गाणी हे करणार. थांब ते डोळ्यात जाईल. हा बघा हा वाघ नकाचा वारा झाला. चित्ता आहे ना तो. या प्रकारे इथं तुम्ही बघू शकता. हा दर्शा ब्लॉगर. लाईक करा, सबस्क्राईब करा. हॅलो गाईज बोलणारी मुलगी. हे आमचे पास्टर आहेत. हे आमचे पालखी नंदी. शेलार अंकल. हा आमचा सेटअप आहे सध्या तरी. सेटअप झालेला आहे. आता टेस्टिंग चालू आहे. साऊंड टेस्ट कर. ऑनलाईन सेट होत आहे. आता आम्ही कपडे चेंज करायला जाऊ. होय बघा या खुर्च्या. कारण की इथं स्लोप आहे ना. ते स्लोप कव्हर करायला खुर्च्या. आणि यश आमचा पाळणा बांधत आहे. यश आमचा पाळणा बांधतोय. पार्किंगला जागा आणि हे डेकोरेशन. आमचे कॅरेक्टर जरा कोण आहेत का काय झालं? आमचे कॅरेक्टर सांगत आम्ही कसे कोण आहे कास्ट. तुमचे कॅरेक्टर चांगले आहेत. कॅरेक्टर नका जाऊ. काय झालं कॅरेक्टरचं? काय आलं कॅरेक्टरचं? मी आमदार आहे. मला खासदार आहे. आमदार झाल्यासारखं वाटतंय. जेव्हा तू माझ्याकडे बघतेस तेव्हा मला आमदार झालं. तू कुठला आमदार आहे रे? तू येतो असा. मी आमदार आहे. नाव माहिती नाही पण मला आमदाराचा रोल दिलेला आहे. आपल्या घरगुती. ठीक आहे. पाळण्यावर बसतोय. चांगली भूमिका यांनी केलेली आहे. याची भूमिका तुम्ही स्किटमध्ये बघा. पण स्किट टाकणार नाही मी. कदाचित मी ऑपरेटिंगच्या ह्याच्यात आहे ना. किटची व्हिडिओ आला टाकू का? थँक्यू बोल. हां हा दिवेश. हा आमचा ड्रायव्हर आहे.
आमच्या आम्ही कंदील लावत आहे, तुम्हाला दाखवतो. हे अलग टाईपचे कंदील आहे. हे बघा, हे चालू केलं असे ग्लो होतात. चेक करा का हे डेकोरेशन आणि हे लावून आता मी लावलं. हा भारी दिसतंय. कुठं आल्यासारखं वाटतंय. हे आम्ही लावलं. आणि याची तुझी सगळी लाईट आता हा रुपया आहे. हा कधीपासून इथं थांबलाय. मी याच्याकडे लक्ष नाही दिलं. हा तिथं माणसं काम करतायत. हा तिकडं इथं थांबलाय बघा. मी तिकटपट्टी घेऊन थांबलाय. हे बघा, म्हणजे मला काम करतो. ए लड़के चेक करके दिखा. ते खराब वाटतं, ते काढतोय तो खराब. आता सगळं सेटअप झालाय. तर आता आम्ही चाललो कपडे चेंज करायला. आणि गावची माणसं तुम्हाला दाखवते बघा. हे गावची माणसं आहेत. हा गावचा माणूस आहे करून झालेले आहेत. आणि उद्या आलाय कोट घालून. हा काय आलं कपडे चेंज करतोय. बॉडी बघायची आहे. बॉडी दाखवतो थांबा. बघा, हाच तो आदाम. गेल्या वर्षी आदाम बनलेला. हवा कुठे? हवा 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 तो आदाम बनलेला. हवा बनलेला. आणि यांचा मेकअपचं चालू आहे. सेटअप आहे बघा. फुल फिल्टर लावून स्वतःला गोरं गेले. आता हा चेंज करणार आहे. सगळ्याचं चेंज करून आलंय. आणि याचा आंघोळ करून झालंय. फुल मजा. हमने तैयार किया है, तो हमने आज की शाम आप सब आनंद मनाएं, खुशी मनाएं, खुश होकर इस मौसम का उल्लास आनंद मनाएं, ऐसे हमने आयोजन किया है. सो आर यू रेडी? यस. नहीं कहा गया ये. आर यू रेडी? यस. कि आज उसने बदल दी हमारी डान्स आणि स्किट जे झाला आहे त्याची व्हिडिओ याच चॅनलवर टाकेन. सध्या तुम्ही हा ब्लॉग बघा, कारण की हा फक्त ब्लॉग आहे. तर ब्लॉग झाला बघून तर या ब्लॉग चॅनलवरती मी डान्स आणि स्किटचे व्हिडिओ टाकेन. तर तुम्ही पूर्ण बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आज आमचं आता आमचं सॉन्ग आहे. तर त्यासाठी वाईट कपडे घातलेत सगळ्यांनी वाईट घातलेत. पण हा आहे ना, हा घोळ करतोय इन करून. तर आम्ही बागी घातले. आम्ही कसे इन करणार सांगा कमेंट मध्ये. मी घरी सांगत होतो ओरडा इकडे मग सवय लागेल. इथपर्यंत आवाज आला पाहिजे. तो घातलेलं आहे बघा. आता गाणी चाललेलं आहे. तर आम्ही गाणी बोलू बघा. शिंदे साहेब पण आला. शिंदे साहेब गावठी शिंदे गावठी शिंदे शिंदे साहेब शिंदे साहेब शिंदे साहेब सेल्फी बनलेला आहे. म्हणजे एक भूमिका सादर करत ते गावठी शिंदे. आणि हे पण बाकीचे बनलेले आहेत. हे पण मुख्यमंत्री नव्हते. हे असेच. मला फक्त कॅरेक्टरमध्ये मला आवडलं. मला कॅरेक्टरमध्ये फक्त याचा लूक आवडला. खतरनाक लूक केलं आहे. हा गावठी एकनाथ शिंदे. यस गावठी एकनाथ शिंदे. पेन पाहिजे. एकनाथ शिंदेचा डुप्लिकेट.
चाललो स्टेजवर. यांची व्हिडिओ मी स्टेजवरती जराशी टाकीन. गावठी एकनाथ यांच्या सगळ्यांच्या टाकीन. आई वडील कुठे आहेत? बोल ना. हे काय चाललंय तुमचं बघू. हे कुठे आहेत? इकडे काय करताय? हा हे तोडलं. आई वडील कुठे आहे? मुंबई पोलीस. हे काय? कुछ दिनों का प्यार हुआ खत्म और शक के कारण शुरू हुई अनबन और खून से हुआ कुछ दिनों के प्यार का अंत और लड़के ने शक के कारण लड़की की बेरहमी से हत्या. विनती करता हूँ कि जरूर आपके कलीसिया में उनको बुलाइएगा. हमें मौका मिला कि हम दोनों एक साथ नासिक में सेवकाई करें और आज वो हमारे साथ है और हम आपका सम्मान करना चाहते हैं. गॉड ब्लेस यू भाई जोएल. गॉड ब्लेस. कहाँ मिली? ये पकड़ो, इधर खड़े रहो, ताली बजाओ. हरवलं होतं ते सापडलं. ते असा कॅटरेसचा नजारा आहे. आता आम्ही जेवून घेऊ आणि मग त्या लाईटा रिम्यूव्ह करू. जस्ट झालाय कार्यक्रम, तर आता आम्ही पेटपूजा करू. त्यानंतर 2-3 तास आहे आमच्याकडे. 2 तास हे सगळं रिम्यूव्ह करायचं आहे. आणि हे बघा तर जेवण आहे आपल्याला खायला. रुमाली रोटी, दीपा रोटी, रुमाली काय शाही पनीर आहे वाटतं. शाही काय गं? चिकन. हे शाहीचं ब्रेडचं असतं प्रकार. शाही तुकडा आणि बिर्याणी आणि कसला तरी चिकनचा घालून आहे. ते अशा आम्ही ग्रुपनी बसलेलो आहे. बाकीची लोक येतात. तर जर्नी दाखवू आता एंड घरी कसे चाललो आम्ही. मग घरी गेल्यावर डायरेक्ट 25 तारखेचा ब्लॉग आहे. आला तर या ठिकाणी बघू शकतात जसं हा परतीचा प्रवास आता आमचा चालू होणार आहे. इव्हेंट एक नंबर झालाय. एकची ट्रेन आहे आणि इव्हेंट पण मस्त झाला. काय त्यांनी बघितलंय? बघितलंय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू स्किटची व्हिडिओ टाकेन. मेनली शेअर करा. काय भेटली तर टाकेन. पॅकिंग. हा मिळते. बाय. कडाची थंडी. पॅकअप. आमच्यावर एक किस्सा घडलेला आहे. एवढी थंडी आहे, सर्दी बिर्दी झाली आहे. फोटो घातलं, सगळ्यांनी घातलं. पण आमची ट्रेन पण आहे, बुक आहे. पण ती पण AC डब्यात आहे. बघू काय हालत होते. बस उबेर आता बुक केले ओला. तर आता आमची रिक्षा येईल इकडून. मग रिक्षाने डायरेक्ट स्टेशनवर 1 वाजता आमची ट्रेन आहे. थंडीमध्ये AC ट्रेन बुक केली. काम 25. बघा तर पुढचा ब्लॉग. आम्हाला भेटले रिक्षा. आम्ही 3 जण आहे आणि आम्ही खूप काम केलेलं आहे. आणि ह्याला आमचा लीडर बनवलं आहे. मला माहिती फक्त ब्लॉग, पण आमचा लीडर रिस्पेक्ट आहे. त्यांचा लीडर आणि होता. एवढ्या थंडीमध्ये AC ट्रेन आहे. मजा आहे. 50 मिनिट. आता आम्ही भेटू डायरेक्ट AC ट्रेनमध्ये. लावा ताकद. थंडीला नाही का गेले थंडी गाड्याचं आम्ही पोचलो.
रात्रीचं पुण्याचं स्टेशन कसं दिसतं बा. खतरनाक स्टेशन आहे. वाटलं नव्हतं एवढं चांगलं असेल. वरती झेंडा लहरचं आहे. तर आमच्या दुसऱ्या 2 रिक्षा येतात मागून. रिक्षावाल्याकडे कॅश नव्हते तर त्यांनी साईला गुगल पे केलं. गाडीचं नाव काय रे? तर ती इंडिकेटर बघा कसला मोठा आहे. रट्टाचा रट्टा. अरे ट्रेनमध्ये दाखवतो मज्जा. त्याचं आत स्टेशन कसला रापूक रुपूक आहे आणि इंडिकेटरला माणसं थांबले. कसला मोठा तो झुंबर आहे. कसला भारी स्टेशन आहे. बाबा बाबा भाव्या कसला भारी स्टेशन आहे. आतमध्ये पहिलं झुंबर. हे बघ दाखवतो बघ ना. कॅपॅसिटी गेले. आता AC डब्यात बसलोय. AC नाही आहे, गरमी आहे. AC गरम आहे. बरं आहे ते बघा पूर्ण पॅक आहे. बरं झालं पंखे बंद ठेवले. काय नसतं ते AC फक्त नाटके असतं. बघा आता मी स्वेटर काढलं, कान टोपी पण काढली तर डायरेक्ट तुम्हाला ठाणे स्टेशनला भेटू. डायरेक्ट स्टेशनला झोपणार ना. गाडी पार्क केलं. फायनली घरी पोचले. शमवेलला घरी सोडलं आणि आता माझ्या घरी आलं तर जाऊन झोपेन आणि ब्लॉग एंड होऊन झाला घरात. चला और जहाँ तक मेरा ख्याल है ये हमारा जो कल्चर है थाने मुंबई कोंकण के जो आगरी बोली लोग वही है बराबर. अरे मेरे लिए ताकि हो जाओ यार. पहचाना मैंने जाना ये उनका एक फोक डांस होता है. एक सांस्कृतिक